अरे वेळच तर नाहीये ना नचिकेत माझ्याकडे. मिरची कोथिंबीर आणायला बाहेर पडले आणि पटकन तुला भेटायला आले थोडा वेळ. सई तुला वेळच नसतो कधी. असं नको म्हणूस बाबा. हे बघ, आज आप्पा तुझ्याशी जे काही वागले ना त्याच्यासाठी मी क्षमा मागायला आले. नाही सई, यू डोंट बी सॉरी प्लीज. लोक आप्पांची कधी पण हेल्प केली ना तरी त्याच्यातून काहीतरी रॉंग निगेटिव्ह ते शोधून काढतातच. प्रॉब्लेमच आहे त्याचा. हो, कारण तू परदेशी आहेस म्हणून. आपण म्हणून माझ्या डॅडला फोन करायचा. अरे देवा, म्हणजे आपण तुझ्या. जाऊ दे, जस्ट लीव इट. तू नको लक्ष देऊ याच्याकडे. मला तुला नाही टेन्शन द्यायचं. बरं नचिकेत, मी निघते. आप्पांना कळलं तर परत गडबड होईल. सई, अरे सई बद्दल थोडं बोलायचं होतं नॅक्सशी. त्याला फोन केला तर तो मला म्हणाला की डायरेक्ट घरीच ये म्हणून. सई वहिनी आत्ताच गेली भाईशी काहीतरी बोलायला. ग्रेट, म्हणजे दोघांशी बोलता येईल. चल. थांब थांब थांब, लगेच कुठे चाललीस? काय झालं? अरे त्या दोघांना आधीच वेळ मिळत नाही त्या हिटलरमुळे. जरा प्रायव्हेट मध्ये बोलू दे 2-4 मिनिटं. तू कशाला लगेच कबाब में अड्डी होतेस? हो रे, यू आर राईट. पण मानायला लागेल डेक्स, तुला हुशारच तू. आहेच मी हुशार. नाही म्हणजे थोडा डम आहेस. हा, आपण आहेच एकदम हुशार. आणखीन पण खूप टॅलेंट आहे आपल्याकडे. हळूहळू कळेल तुला. काय म्हणालास? टॅलेंट? टॅलेंट की टॅलेंट? तेच ते. पण रिचा, तू एक गोष्ट दे फक्त मला. माझं टॅलेंट पूर्ण कळेल तुला. काय? तुझा वेळ. डेक्स, सई, तू एक ॲडव्हान्स्ड कोर्स करणार आहेस असं कळलं मला. सम ऑनलाईन कोर्स. तू काही सांगितलं नाही मला. यू डिडंट टेल मी एनिथिंग. हो, कारण नचिकेत मला अजून नाही त्रास द्यायचा तुला. मी आधीच सारखी काळजी टाकत असते तुला. अरे व्हॉट आर यू सेइंग सई? या सगळ्या गोष्टी आपण नाही एकमेकांशी शेअर करणार मग कोण करणार? सई, वी आर सोलमेट्स. जसं तुझं हॅपीनेस माझं आहे तसं तुझं टेन्शन पण माझं आहे. सो आय एम देअर फॉर यू इन एव्हरी सिच्युएशन. हो, पण तो अभ्यासक्रम आता मला करताच येणार नाही. वाय? बिकॉज इट्स ऑनलाईन. डोंट वरी, मी करतो फिगर आउट. काय करणार आहेस तू नचिकेत? अरे आप्पा तयारच होणार नाही या सगळ्यासाठी. डोंट वरी, जस्ट वेट अँड वॉच. मी आप्पांना कसं कन्व्हिन्स करतो तुझ्या कोर्ससाठी. सई, सई, अगं बरं झालं तू आलीस. ते तुझीच वाट बघत होतो मी. काय झालं आप्पा? तुझ्या या भ्रमणध्वनीवरनं थेट ऑस्ट्रेलियाला संपर्क साधायला साधारणपणे किती खर्च येत असेल का? आप्पा, जास्त खर्च येईल कारण परदेशी दर लागतील ना. पण आप्पा, म्हणजे काय झालं? मला त्या मोठ्या कांगारूला जरा संपर्क साधायचा आहे. त्याच्या व्रात्य आणि आगाऊ मुलाबद्दल मला तक्रार नोंदवायची आहे. पण हा खर्च मी काय करू? जाऊ दे ना आप्पा, सोडा राग. असं कसं सोडा? दुर्लक्ष करण्यासारखी ही गोष्ट नाहीये. त्याच्या वडिलांना कळायलाच हवं त्याच्या पिल्लानं काय केलंय ते. दूरध्वनी जर महागात पडत असेल तर पत्र पाठवेन, खलिता पाठवेन, एखादं कबूतर पाठवेन, काय वाटेल ते करेन. पण त्या रवी देशपांडेला कळायलाच हवं ते कांगारू किती उड्या मारताय ते. आप्पा, आपण एक करू शकतो. काय? आप्पा, संगणकावरील पत्राद्वारे जर तुम्ही नचिकेतच्या वडिलांशी संपर्क साधला ना तर आप्पा आपल्याला खर्च सुद्धा करावा लागणार नाही. काय सांगतेस? म्हणजे काही खर्च येणार नाही आपल्याला? नाही आप्पा, संगणकावर माहितीचे आंतरजाल असते. त्याने आपण अनेक गोष्टी करू शकतो काही क्षणात. काही क्षणात? काय सांगतेस काय सई? अगं पण आपल्याकडे संगणक कुठं आहे? आप्पा, भ्रमणध्वनी तर आहे ना. भ्रमणध्वनीवर पाठवू शकतो आपण पत्र. म्हणजे
ह्या भ्रमणध्वनीवरनं थेट ऑस्ट्रेलियाला पत्र पाठवू शकतो आपण? हो. काय सांगते? ठीक आहे ठीक आहे, मग लिही. हा. लिही. प्रिय रवी देशपांडे यास, परदेशी व्यक्तींना खरं तर मी पानातल्या खड्याप्रमाणे असा उचलून फेकून देतो. आपला देश, आपली भाषा, आपली संस्कृती सोडून परदेशात जाऊन राहणारी तुमच्यासारखी माणसं म्हणजे केवळ कृतज्ञच असं माझं ठाम मत आहे. पण आज नाईलाजानं तुझ्यासारख्या कृतज्ञाशी मला संपर्क साधावा लागतोय. हे पत्र आपल्या भारतात येऊन आणि असंस्कृतपणाचे आणि उद्धटपणाचे कोटी कोटी दिवे लावणाऱ्या आपल्या चिरंजीवांबद्दल आहे, ज्याचे नाव घेतल्यामुळे माझा दिवस हा अपवित्र होतो. अशा या तुझ्या देवट्याने आगाऊपणाचा आता कळस गाठला आहे. त्याला मी अनेकदा बजावलं की माझ्या वाऱ्याला सुद्धा उभा राहू नकोस, पण काय, गाढवा पुढे वाचली गीता असं झालंय. म्हणून तुला हे खरमरीत पत्र लिहिण्याचा प्रपंच मी केला. तुझ्या मुलाच्या वागण्याला आवर घाल, नाहीतर या आप्पा केतकरची गर्जना थेट ऑस्ट्रेलिया पर्यंत भूकंप घडवून आणेल. लक्षात असू दे. गडावे, आपला विश्वासराव उर्फ आप्पा केतकर. आप्पा पाठवलं. हा, एवढ्या लवकर पाठवलं सुद्धा? हो हो. अरे वा. पण काय ग, हे पत्र पोहोचायला साधारणपणे किती वेळ लागेल? आप्पा पोहोचलंही असेल. हा, वा वा वा, उत्तमच. हा कसला चिवचिवाट? आप्पा, नचिकेतच्या वडिलांचं उत्तर आलंय. ते असं म्हणतायत की माझ्या आगाऊ मुलाची चांगलीच कान उघडणी करतो मी, तुम्ही नका काळजी करू. अरे वा, म्हणजे त्या मोठ्या कांगारूचं लगेच उत्तर पण आलं. छान 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 छान. आता हे कांगारू आपल्या अंगणात उड्या मारणार नाही. अजून तर खूप उड्या मारणार आहे मी आप्पा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. नमस्कार, मी इंडियन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधून बोलते. सई केतकरांना जो कोर्स करायचा होता त्याबद्दल माहिती. नाही, तुम्ही ते माझ्याशी बोलू शकता. सई केतकरांना मराठीमध्ये गोल्ड मेडल मिळालंय, म्हणून आम्ही त्यांना कोर्समध्ये 75% डिस्काउंट देणार आहोत. पण आमचा क्लास ऑनलाईन असणार आहे. अहो, काय सांगताय काय? म्हणजे घरूनच सगळं प्रशिक्षण हे आंतरजालावर? हो. आणि हे त्यातनंही तुम्ही 75% सवलत देताय म्हणल्यानंतर उत्तमच आहे. सई बाळा, तुला चालेल ना आंतरजालावर प्रशिक्षण? हो आप्पा, चालेल ना. हा हो, चालेल चालेल. मला सुद्धा मराठी भाषा आणि संस्कृती याच्या अभ्यासाबद्दल प्रचंड रस आहे. कारण शिक्षणाला वय नसतं. काय? मला सांगा, काय आहे तुमची आवेदनाची प्रक्रिया? काय आहे सांगा ना जरा. काय कधी एकदा मी सई बरोबर हे प्रशिक्षण सुरू करतो असं झालंय मला. गुड मॉर्निंग. हे बघ नचिकेत. काय? अरे असं काय करतोस? आज नारळी पौर्णिमा आहे ना, रक्षाबंधन माहितीये ना? ऑफकोर्स माहितीये. ए नचिकेत, आज तरी आंघोळ केलीयस ना तू? मी फ्रेश दिसत नाहीये? ते तर तू नेहमीच दिसतोस. अरे नाटक बंद कर नचिकेत, उठ. मी काय सांगते ते ऐक आधी. ह्यात सगळे नारळाचे पदार्थ आणलेत मी, म्हणजे नारळाच्या वड्या, नारळी भात, ओल्या नारळाची चटणी आणि आंबोळ्या सुद्धा आणल्यात. यावेळेस आजी नाहीये ना, म्हणून सगळं आई आणि काकूंनी मिळून केलंय.
आणि मी त्यांना मदत केली. सो इन शॉर्ट आज कोकोनट डे आहे. हो, हे बघ. आवडल्या? गोड नाही लागत आहे. गोड नाही आहेत. गोड आहेत नचिकेत. आता गोड लागतं. एक्सक्यूज मी गाईज, अरे रिचा ये. इंटरप्ट करू? येस. आणि हे टाय पण कर मला राखी. अरे टाय काय नचिकेत, आज तरी निदान नीट मराठी बोल. टाय नाही, राखी बांध असं म्हणतील. राखी बांध रिचा. हो. बरं रिचा, तू बस इथे. हा, मी आलेच. इथे इथे ओके. रिचा हे घे. ते काय आहे ना, नॅकला बहीण नाही आणि मला ब्रो नाही, त्यामुळे आजपासून नॅक माझा ब्रो. रिचा ब्रो नाही, भाऊ म्हण. तेच ग. हे घे ओलावणी. अरे ओलावणी नाही नचिकेत, ओवाळणी. हा ओवाळणी ओवाळणी. ओके. हो हो, मला कळलं. चला, निदान याला मराठी शब्द सुचायला तरी लागले. हो, ऍटलीस्ट प्रयत्न तरी करतोय बिचारा कम्प्लीट इंडियन होण्याचं. हा, आता माझी वुड बी वाईफ इंडियन आहे, सो मला तसे एफर्ट्स घेतले पाहिजे. ग्रेट गोईंग ब्रो. हा चला आता मी निघते, आज पण वर्क फ्रॉम होम आहे मला. ओके, बाय बाय. बाय बाय. बाय सई. बाय. रिचा ना माझी लहानपणापासून मैत्रीण आहे. नचिकेत, तू ना माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अगदी आपुलकीने वागवतोस. मला खरंच खूप बरं वाटतं. कम ऑन से, तुझे लोक ते सगळे माझे लोक. आता आपणना सुद्धा एक्सेप्ट केलं ना मी. हे बघ, तुझ्याकडे आले ना की असा वेळ जातो माझा. सगळं विसरायला होतं मला. इट्स गुड ना. अरे गुड काय, तुझं रक्षाबंधन झालं, पण माझं रक्षाबंधन व्हायचंय अजून. माझा चिनू तिकडे वाट बघत असेल कोकणात माझ्या दूरध्वनीची. मी निघते. गाई ॲज युजल. चिनू, यू आर अ लकी चॅम्प. ताई, आज तुम्हाला नारळाची वडी कशी भरवशील? अरे आधी राखी तर बांधून घे, मग आजीला भरवायला सांग. आज आजीने सुद्धा केल्या असतील ना नारळाच्या वड्या. हो, आज आजी आणि आजी नारळाच्या करंज्या करतायत. आणि आजीने मला मघाशीच साखर खोबरं दिलं. माझ्या खादाड बोक्याला गोड पदार्थ खूप आवडतात ना. मस्त आहे. ताई, खूप मोठा टिळा लावू नकोस, छान दिसत नाही मला. हो रे बाबा, तुला हवा तेवढा टिळा लावून घे आज आजीकडून. आणि चिनू, राखी बांधायला विसरू नकोस हा. हो ताई. ताई, आज मी तुला एक खूप छान भेटवस्तू देणार आहे. काय? गालीकडे कर. अगुबाई, चिन्मयानंदा, तुझी खूप आठवण येते रे बाबा. कधी येणार आहेस तू परत? आत्या आजीच्या भ्रमणध्वनीवर माझी ऑनलाईन शाळा सुरू आहे ना, त्यामुळे आजी म्हणते थोडे दिवस इकडेच राहू. पण तू घरात नाहीयेस ना, त्यामुळे दंगा मस्ती करायला कोणी नाही. सगळं घर सुनं सुनं वाटतं रे बाबा. काळजी करू नकोस काकू, मी येईन तेव्हा खूप मस्ती करेन. बरं, मस्तीवर ना आठवलं, आप्पा कसे आहेत? अगुबाई ईश्वरा, मस्तीवरून आप्पा आठवले बघ याला. आप्पा बरे आहेत बाळा, आणि तेही आता तुझ्यासारखं शिक्षण घेणार आहेत. म्हणजे ऑनलाईन? हो. तुझी ताई आणि अप्पा आता परत एकदा विद्यार्थी होणार आहेत बरं का. ताई, तुला पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
नमस्कार, मी विश्वासराव उर्फ अप्पा केतकर. आयुष्यभर विद्यार्थी दशेतच राहणं हे खरं म्हणजे प्रगतीचं गमक आहे असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणूनच तुमचा हा अभ्यासक्रम करायला मी अतिशय उत्सुक आहे. अप्पा, असे छान तयार होऊन कुठे निघालात? ज्ञानार्जनासाठी मार्गस्थ होणार आहे मी, आणि तेही आपल्या घरूनच. सई सोबत मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभ्यासक्रम मी पण करणार आहे. हे मला वाटतं तुझ्या कानावर आलं असेलच. हो हो, कळलंय ना मला. घरूनच शिक्षण घेण्याची ही सोय अतिशय उत्तम आहे, म्हणूनच त्याचा सराव करत होतो मी. शिक्षकांवर माझा प्रभाव पडला पाहिजे ना. तुमचा प्रभाव तर कुणावरही पडतो आप्पा. अहो, मराठी भाषा आणि संस्कृतीचं चालतं बोलतं संग्रहालय आहात तुम्ही. हो, तुम्हाला कोण काय शिकवणार? अरे पण त्यांचा अभ्यासक्रम खूप चांगला आहे. अहो आप्पा, पण तुम्हाला माहित नाही असं काही आहे का त्यात? काहीच नाही. आप्पांना सगळ्या बाबतीत एवढी माहिती आहे की अनेक मोठे मोठे लोक आप्पांना गुरु मानतात. नाही, हे तर मला मान्यच आहे. अहो आप्पा, तुम्ही विद्यार्थी म्हणून जर समोर बसलात तर त्या शिक्षकांच्या तोंडून एक शब्द तरी फुटेल का? शैलेश, अरे पण ते 75% सवलत देत आहेत. नाही अप्पा, म्हणजे मला आत्ताच कळलं की अभ्यासक्रमात 60 वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत नाहीये. हो. अरे बापरे, म्हणजे खर्च वाढला. हो, पण ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी सवलत द्यायला पाहिजे होती ना. हो ना. नाही, बरोबर आहे. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत मिळायलाच हवी. पण काय, आता ही जर सवलत देत नसतील तर मग मी हा अभ्यासक्रम नाही करत. माहीत असलेल्या गोष्टी शिकून मी माझा वेळ तरी का वाया घालवू? हो, हे बरोबर आहे आप्पा. नाही करत मी हा अभ्यासक्रम. चला, आता सईच्या ऑनलाईन शिक्षणामधले सगळे अडथळे दूर झाले, सगळ्या चिंता मिटल्या. अहो, कसली चिंता दिसते एवढी तुमच्या चेहऱ्यावर? रक्कम तर खूप मोठी आहे. कसली रक्कम? परत एकदा बघतो मोजून. अहो, मगासपासून हेच चाललंय तुमचं. दुकानाचा हिशोब करून झालाय ना? नाही, एवढा खर्च तर होणारच आहे. अहो, पण कसला खर्च? अगं, सईच्या अभ्यासक्रमासाठी संगणक आणि इतर काही गोष्टी घ्याव्या लागणार आहेत. अगो बाई, आता आणखीन काय घ्यायचंय? अहो, सगळं तर आहे घरात. माणसानी जे आहे त्यात सुखी समाधानी असावं. देवाने दिलेलं खूप आहे आपल्याकडे. कल्पना, तुला कळलं नाही. मग सांगा ना काय ते. अगं, सई जो अभ्यासक्रम करणार आहे ना घरून, त्यासाठी आपल्याला संगणक घ्यावा लागणार आणि इतरही काही गोष्टी घ्याव्या लागणार. ईश्वरा, म्हणजे आप्पा तयार होतील का हो? तोच तर प्रश्न मला पडलाय. खर्च तर खूप होणार आहे. अहो, पण मी काय म्हणते, तुम्ही एकदा बोलून बघा ना आप्पांची. म्हणजे सईची खूप इच्छा आहे हो. ते मलाही माहिती आहे ग. म्हणजे आप्पा हो म्हणाले तरच करायचं आपण. ती तर काळ्या दगडावरची रेगच आहे. हो, पण ही नवीन शिक्षण पद्धती एवढी महागात पडणार आहे म्हटल्यावरती आप्पा नेमकं काय म्हणतील ना, हाच प्रश्न आहे. अहो, आरडाओरडा करून आप्पा नकार देतील का हो? आप्पा आरडाओरडा तर करतीलच,